आपण सकाळी विनायक नरहर भावे यांचं चरित्र आहे. आता विनायक दामोदर सावरकर यांचं चरित्र नाही, परंतु यांचं चिंतन, त्याचा काही भाग आपण आधी ऐकूया. 71 वर्षापूर्वी या मैदानावर स्वातंत्र्यवीर सावरकर आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये काय मुद्दे मांडले ते आपल्याला सांगतो. त्यांनी इथे प्रश्न असा विचारला व्याख्यानामध्ये त्यांच्या की कहो, तुम्ही कधी हिंदू पारशी असा दंगा झालेला ऐकलायच का? त्यांनी प्रश्न विचारला. हिंदू आणि ज्यू असं कधी झगडा झालेला ऐकलायच का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी हिंदुत्व हे काय आहे त्याचं काहीतरी स्पष्टीकरण या ठिकाणी केलं. खरं सांगायचं म्हणजे आजकाल असं आहे की तुम्ही जर बारकाईने वाचणारे असाल वर्तमानपत्र वगैरे तर तुम्हाला असं वाचायला मिळेल की हिंदू नावाचा असा धर्म वगैरे नाहीच आहे. मुसलमानी धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पाषांड धर्म आहे, जैनांचा आहे, शिखांचा आहे, बौद्धांचा आहे. हिंदू नावाचा असं काही धर्म वगैरे काही नाही. आणि मग त्याला ते उदाहरण देत असतात किंवा यांचा देव विष्णू आहे, यांचा हा शंकर आहे, त्यांचा गणपती आहे, वेगवेगळ्या ह्याचे उपासक आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एक नाव देण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून ज्याच्यावर प्रचंड टीका केली जाते असा जो आपला फार जुना कायद्याचा ग्रंथ, हिंदूंच्या कायद्याचा खूप जुना, 150 वर्षापूर्वी जुना मानला जातो असा ग्रंथ, त्याला हिंदूंचा कायदा वगैरे असं काही नाव नाही. त्याचं नाव आहे मानव धर्मशास्त्र. त्याला आजच्या काळामध्ये मनुस्मृती म्हणतात. असं त्याचं नाव नाही आहे, पण ते रूढ झालेले आहे. तर हिंदुस्थानामध्ये जोपर्यंत विधर्मीय लोक आलेले नव्हते तोपर्यंत आपल्याकडचा धर्म जो होता तो सनातन धर्म. सनातनाचा अर्थ फार जुनाट वगैरे असा नाही. सनातन याचा अर्थ शाश्वत. सनातन याचा अर्थ तो कधी जुना होत नाही, कायम जो आहे, हा भूतकाळ भूतकाळ आज आहे पुढे काळात असणार असा जो शाश्वत, त्याला सनातन असं म्हणतात. आपण त्याचा अर्थ आता रूढार्थ बदलून टाकत नाही. ते फार पुराण जुनाट असं काय असेल ते सनातन म्हणतो. तर कोशात काढून बघितलं तर तुम्हाला दिसेल की त्याचा अर्थ त्याचा नाहीये. तर तो सनातन धर्म आहे. आणि मग तो मानव धर्मशास्त्र म्हणून जे सांगितले तो त्याचा कायद्याचा ग्रंथ आहे. असं कसं काय नाव त्याचं मानव धर्मशास्त्र? अहो मनु म्हणजे मनुष्यच, म्हणजे मॅन हा शब्द सुद्धा तिथून झाला असं समजायला हरकत नाही. म्हणजे मनुष्य जातीच्या करता काही नियमावली करणं असं त्याचं स्वरूप दिसतं. आणि
हिंदुस्थानामध्ये जसे लोक परदेशातून येऊ लागले, हिंदुस्थानचं वैभव, इथली सगळी संपदा ही जी विश्वात राहणाऱ्या अनेक देशातल्या लोकांनी जसं जसं ती सण लौकिक ऐकला, तसं तसं त्यांना वाटायला लागले की आपण 7 समुद्र ओलांडून का होईना पण या सुवर्णभूमीवर गेलंच पाहिजे. आणि म्हणून मग ते लोक समुद्र मार्गाने, त्याच्या आधीच्या काळामध्ये खुष्कीच्या म्हणजे जमिनीच्या मार्गाने इथे येऊन धडकायला लागले. मग ते ग्रीक आलेत, रोमन आलेत, शक आलेत, हुण आलेत, पुष्कळ लोक आले त्या देशामध्ये. पण तरी सुद्धा या देशामध्ये येऊन त्यांनी बुवा आमच्या इथल्या लोकांचा धर्म बदलून टाकला असं नाही घडलं. घडलं ते उलट. म्हणजे इथे लोकांची जीवन पद्धती जी आहे ती त्या हुणांनी स्वीकारली, शकांनी स्वीकारली. ग्रीक आणि रोमन यांच्यापैकी जी मंडळी आली ती बहुतेक सगळी परत गेली. पण मग जर कोणी इथे राहायला असले तर ते या भूमीचे होऊन गेले. त्यामुळे या देशामध्ये धर्म होता का नव्हता, तर मानव धर्म होता. पण या देशात यायचं म्हणजे कसं, मुख्यतः जमिनीच्या मार्गाने येताना कसं यायचं, तर सप्तसिंधू ओलांडून हिंदुस्थानात यायचं. सिंधू म्हणजे नदी म्हणायची, सप्तसिंधू म्हणजे 7 नद्या ओलांडायच्या. तुमच्यापैकी गुजराती जे नाही येत असेल, आहे का कोणी गुजराती येणार, तर त्या गुजराती भाषेमध्ये उद्या सकाळी असं म्हणायचं झालं तर काले हवारे, किंवा उद्या संध्याकाळी म्हणायचं असेल तर काले सांजे, सांजेच्या ऐवजी हांजे म्हणतात, सवारेच्या ऐवजी हवारे म्हणतात. ते सवारेचं हवारे, सांजेचं हांजे हे आजही चालू आहे. म्हणजे स चा ह करणं हे 1,500-2,000 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत चालू आहे. आणि त्यामुळे सप्तसिंधूचं हप्त हिंदू होऊन हप्त हिंदूतला हप्त काढून मग हिंदू शिल्लक राहिला. पण म्हणजे काय, म्हणजे सिंधू म्हणजे हिंदू, सिंधू म्हणजे सिंधू नदी, ती ओलांडल्याशिवाय त्या देशात जाता येत नाही. किंवा त्या देशाचं नाव सुद्धा हिंदुस्थान, हिंदुस्थान. किंवा आमच्या धर्माचं मूळ नाव हिंदू धर्म असं नाहीये, एक गोष्ट खरीच आहे. पण मानव धर्मशास्त्र असं आहे. पण मग आमच्या सिंधूमुळेच आम्हाला हिंदू पण प्राप्त झाला असलं तर ठीकच आहे, आनंदच आहे. पण अनेक पाश्चात्य लोकांनी, विशेषतः तुर्कस्थानातनं, अरबस्थानातनं, ह्या भागातनं जे हिंदुस्थानावर आक्रमक म्हणून लोक आले, त्याच्यापैकी अनेकांनी असं म्हटलं की हिंदू म्हणजे गुलाम, हिंदू म्हणजे गुलाम, हिंदू म्हणजे हलक्या जातीचा, हिंदू म्हणजे हिंद. त्यामुळे मग हिंदूची फोड करायचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. आपण आता एक बघितला नमुना की सिंधू आहे म्हणून हिंदू आहे, सिंधू म्हणजे हिंदू. ते सावरकर ते सिंधू सुक्त या भावनेतनं ते सिंधू सुक्त त्यांनी गायले आहे. ते शक्यच नाही, हिंदूशिवाय हिंदू कसं काय हिंदू होतो. त्यामुळे तुम्हाला मला सगळ्यांना धर्म म्हणून आज आपण जरी हिंदू असा शब्द वापरत असलो तरी हिंसया दूयते ती हिंदू अशी उत्पत्ती त्याची लोकांनी काही केलेली. हिंसया म्हणजे हिंसेच्या योगाने, दूयते म्हणजे दुःखी होतो तो हिंदू. अशा अनेक प्रकाराने हिंदू शब्दाची फोड केलेली. त्यामुळे हिंदू हे नाव कोणाचं म्हटलं तर या देशात राहणाऱ्या, सिंधूच्या या बाजूला वास्तव्य असणाऱ्या आणि सिंधूमुळे नामांकित झालेल्या या देशाच्या या नागरिकांचं सगळ्यांचं नाव ते हिंदू आणि या देशाचं नाव हिंदुस्थान. त्यामुळे
या देशामध्ये मी स्वतःला हिंदू म्हणून घेतलं, या हिंदुस्थानला जर हिंदुस्थान म्हटलं तर त्याच्यात काही जाती आहे किंवा त्याच्यात काहीतरी मागासलेलं आहे, त्याच्यातलं काहीतरी संकुचित असं काही आहे, असं जर चुकून मापून कोणाच्या डोक्यामध्ये या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी पेरलेल्या बीजाचा अंकुर राहिलेला असेल आपल्या डोक्यामध्ये, तर तो काढून टाकला पाहिजे. आणि 1500 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत आपण या हिंदूमुळे हिंदू या नावाने नामांकित झालो आहोत. हा देश हिंदुस्थान म्हणून नामांकित झालेला आहे. तो आपल्या सीमेवरचा हिंदू कुश, त्याची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रकाराने लोकांनी केलेली आहे, पण ते आमच्या नावाने नामांकित झालेले शिखर आहे हिंदू कुश. हे सगळे प्रश्न केव्हा येतात? तर कसं आहे की जोपर्यंत कोणी विधर्मी आमच्यात नाही तोपर्यंत आमच्या धर्माचं नाव मानवधर्मशास्त्रच आहे. बरोबरच आहे, सगळे मानव आहेत, त्यांचा धर्म तो मानवधर्म. पण जेव्हा विदेशी लोकांच्या ठिकाणी येताना आपल्या बरोबर धर्म आणला आणि आमच्या गळी तो नको असताना उतरवला, म्हणजे बाटवायला सुरुवात केली. सिंधमध्ये पहिल्यांदा असं झालं की खूप मोठ्या प्रमाणावर जुलूम जबरदस्तीनं या देशातल्या लोकांना गोमांस खायला घालण्यात आला. तेव्हा असे जे लोक आपल्याकडे गोमाता आणि त्यामुळे ते गोमांस आणि ते पोटात गेलेलं ते जबरदस्तीने कामाने गेले, म्हणजे आपण गेलो अधपतित झालो, असे लोक जेव्हा उठले आणि ते देवल बंदर त्या काळात होतं, तिथल्या त्या देवल ऋषींच्याकडे ते गेले आणि म्हणाले की आम्हाला नको असताना जुलूम जबरदस्तीनं असं वाटवण्यात आलेलं आहे, आमचं काय करावं, आम्हाला नको आहे. आणि मग देवल ऋषींनी अशा रीतीनं विधर्मी लोकांना आपल्या धर्मात पुन्हा शुद्ध करून घेणं असा विधी जो पूर्वी नव्हता, कारण पूर्वी असा प्रसंग झाला नव्हता, तो विधी देवल ऋषींनी पहिल्यांदा तयार केला. आणि अशा रीतीने आपण उपाय काढला. असं जर विधर्मी लोक करायला लागले तर लोकांची इच्छा नसताना त्यांना धर्म बदलायची जरूर पडू नये. आणि जर समजा जबरदस्तीने त्याचं घडलं असेल तर त्यांना आपल्या धर्मात परत येण्याकरता दार उघडलं पाहिजे. आणि म्हणून शुद्धीची त्याचा तो विधी, शुद्धीचा विधी तो आपल्या धर्मामध्ये पहिल्यांदा निर्माण झाला. तेव्हा आता आपण या प्रश्नाकडे असं बघितलं पाहिजे की हिंदू धर्म हा मानव धर्मापेक्षा वेगळा कसा? तर जोपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो आणि कोणी कोणावर जबरदस्ती करीत नव्हतं तोपर्यंत बाहेरच्या आलेल्या सकट सगळे आम्ही हिंदूच होतो. पण जेव्हा कोणी असे लोक बाहेरनं आले की जे आम्हाला नको असताना त्यांचे जीवन पद्धती ती आमच्यावर लादू लागले, तेव्हापासून आमच्या वेगळेपणाचं लक्षण म्हणजे आमचा धर्म हिंदू धर्म असं त्याचं व्यवच्छेदक म्हणजे वेगळं करून दाखवण्याची जरूर उत्पन्न झाली. कारण आम्ही त्या धर्माचे नाही, आम्ही हिंदू धर्माचे आहोत. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये कुणीही काही जरी म्हटलं की हिंदू नावाचं काहीच नाहीये, हिंदू धर्मही नाहीये, हिंदू संस्कृती नाही, हिंदू समाजही नाही, काहीच नाही. मग आहे काय? मुसलमान धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पारसी आहे, हे सगळं हिंदू म्हणून काय? आपण हे ध्यान ठेवलं पाहिजे. काही नाही, कसं काय, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही सगळे हिंदूच आहोत. अशी हिंदू म्हणजे कोण याची व्याख्या करण्याची पहिली गरज उत्पन्न झाली. मला वाटतं न्यायमूर्ती नारायणांनी पहिल्यांदा या भूमीशी निष्ठ अशा स्वरूपाची हिंदुत्वाची कल्पना मांडली आणि लोकमान्य टिळकांनी ती सूत्रबद्ध केली. ती कशी केली?
तर मग वेद प्रामाण्य असं त्याचं लक्षण मानतो. प्रामाण्य बुद्धी वेदेषु, वेदांना प्रमाण मानणारे म्हणून त्यांनी प्रामाण्य बुद्धी वेदेषु. साधनानाम अनेकता, म्हणजे काय, मानवी जीवनाचं ध्येय हे काय, मोक्ष असेल समजा. मोक्ष म्हणजे काय हो, साध्या सोप्या भाषेत ते जगात आपण कल्पना करू शकू इतकं अतिशय 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 उच्च असं जे सुखाचं असं निधान असेल त्याला म्हणायचं मोक्ष. तर ते मिळवण्याकरता आमच्याकडे असं बंधन नाही की तुम्ही अमुक पद्धतीने ते मिळवा म्हणून. मग काय, साधनानाम अनेकता. अमुक अमुक ठिकाणी जायचंय ना, कुठल्याही वाटेने जा, या वाटेने जा, त्या वाटेने जा, त्या वाटेने जा. कैलासच्या शिखरावर चढायचं झालं तर दक्षिणेकडनं चढा, उत्तरेकडनं चढा, पूर्वेकडनं चढा, पश्चिमेकडनं कुणीकडनं चढा. म्हणून या धर्माचं वैशिष्ट्य का, साधनानाम अनेकता. अनेक प्रकारची साधनं ही इथे मान्य आहे, सर्व मान्य आहे. तेव्हा ही प्रामाण्य बुद्धी कशाची, वेदांची. पण मग प्रश्न असा यायला लागला की म्हणजे बौद्धांना वेद मान्य नाही आहे, मग ते हिंदू नाहीत आणि जैन कुठे वेदांना मानतात, म्हणजे मग ते हिंदू नाहीत. अरे बापरे, म्हणजे हे गेले ते गेले ते गेले, मग राहिले कोण, शैव वैष्णव हे थोडेसे राहिले. पण मग टिळकांची जी व्याख्या होती ती व्याख्या ही अपुरी व्याख्या आहे. ती व्याख्या कुणाला तरी वगळणारी व्याख्या होती आहे. हे ध्यानात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नवीन व्याख्या केली, ती तिसरी व्याख्या. ती काय व्याख्या केली, तर ज्या व्यक्तीची पुण्यभूमी आणि पितृभूमी ही हा देश आहे त्याला हिंदू म्हणावं. सावरकरांनी ती व्याख्या मुळात जी टिळकांची होती त्याच्यातलं वेद प्रामाण्य वगळलं. पण वेद प्रामाण्य वगळल्यामुळे काय झालं, काही वगळले गेले. पण वगळले गेलेले जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा जवळ आलेले लोक जास्त. मग पितृभू आणि पुण्यभू म्हणजे काय, ज्यांचा जन्म या देशात झालेला आहे आणि ज्यांची श्रद्धास्थान इथं आहे. पुण्यभू म्हणजे श्रद्धास्थान, तीर्थस्थान, श्रद्धास्थान ही सगळी इथे आहे. त्यामुळे जैनांना याच्यात अंतर्भूत करण्यात आलेल्या व्याख्यात, बौद्ध या व्याख्येत समाविष्ट होतात. पण ते जन्माला इथे आले, त्या गौतम बुद्धाची जन्मभूमी, त्याची साक्षात्काराची भूमी, हे सगळं 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 इथे आहे. त्यामुळे जैन हिंदूच आहे, बौद्धही हिंदूच आहे. अहो एवढं देखाला ते खोजा मुसलमान आणि भोवरी असतात ते, त्यांना आपली नवीन घटना तयार होईपर्यंतच्या काळामध्ये हिंदू कायदा लागू होता. आपल्या घटनेमध्ये सुद्धा हिंदू व्याख्या कशी होती, तर ख्रिश्चन आणि मुसलमान वगळता या देशात राहणारे सगळे लोक हिंदू अशा स्वरूपाची मांडणी आपल्या घटनेची आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये हे आधीच स्पष्टपणे ठामपणे मांडलेले आहे. या देशामध्ये उत्पन्न झालेले जे जे धर्म आहेत ते स्वतंत्र धर्म मानतात, मानू देत ना, पण ते सगळे हिंदू होतात का, तर त्यांची पितृभू आणि पुण्यभू हीच आहे, बाहेर नाही. अपवाद काय, मुसलमानांची पुण्यभू बाहेर आहे, ख्रिश्चनांची पुण्यभू बाहेर आहे, ज्यूंची सुद्धा आहे.
पण ज्यूंनी हिंदुस्थानामध्ये येऊन सामोपचाराने राहण्यामध्ये कुठेच अपवाद केला नाही. पारशी लोक हिंदुस्थानात आले आणि त्या संध्याना मंदिरामध्ये ते उतरले आणि उतरल्यानंतर मग तिथल्या राजाशी त्यांचा संवाद झाला. त्यांनी सांगितली तक्रार सगळी आपली की असं असं तिकडे सगळं मुसलमानांनी अत्याचार केले, आणखीन आम्हाला तिथून पळून यावं लागलं, आपण आश्रय द्याल तर चांगलं होईल. तेव्हा राजाने म्हणे सेवकाला सांगितले की तू पिला घेऊन ये, आणि तो घेऊन आला. दूध आणलं होतं आणि राजाने त्यांना सांगितलं की हातात साखर घेतली आणि त्या दुधात अशी टाकली आणि त्यांना सांगितलं की ह्या दुधामध्ये ही साखर जशी विरघळली तसे तुम्ही या समाजाशी जर एकरूप होऊन गेला तर तुम्हाला या देशात अभय आहे. आणि ते पारशी तेव्हापासून आजपर्यंत सर्वेषाम अविरोधी असे या देशात राहिले. आणि नुसतं नकारात्मक नाही तर या देशाचं वैभव वाढवण्याकरता म्हणून दादाभाई नौरोजींच्या पासून सुरुवात करून त्या मादान कामांपर्यंत पारशी लोकांनी या देशाच्या संपत्तीत भर घातली आहे, लौकिकात भर घातलेली आहे, या देशाच्या स्वातंत्र्याकरता प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे पारसी आम्हाला परके राहिलेले नाही. ते अग्निपूजक आहेत, आम्ही अग्निपूजक आहोत. त्यांना आमच्या देशामध्ये त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य आहे. आमचे त्यांचे कधीही संघर्ष झालेले नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते हिंदूच आहे. आणि भले त्यांना आपल्याला हिंदू म्हणून घ्यायचं न म्हणत, पण आमच्या देशाच्या हिताच्या दृष्टीने विचार करत असताना ते आमचे शत्रू म्हणून कधी उभे राहिले नाहीत, राहणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पारसी आमचेच आहेत, ज्यू ही आमचेच आहेत, भले ते हिंदू नसो. ते खोजा मुसलमान तरी कुठे हिंदू आहेत. सावरकरांच्या व्याख्याप्रमाणे मात्र हे जे मुसलमान आहेत ते हिंदू व्याख्येत बसणार नाही, कारण त्यांची पुण्यभूमी आहे. पारशांना मात्र वास्तविक त्यांचा तो इराण मधला जरी धर्म असला तरी तिथे त्यांची पुण्यभूमी म्हणून काहीच नाहीये. त्यामुळे त्यांची पुण्यभूमी दुसरी कुठली नाहीच, तिथे हिंदुस्थानात सर्वस्व आहे त्यांचं. त्यामुळे हिंदू कोण याची व्याख्या करताना सावरकरांनी विशाल भूमिकेतनं आ सिंधू सिंधू पर्यंत अशी त्यांनी मर्यादा घातली. आ सिंधू सिंधू पर्यंत म्हणजे इकडनं सिंधू सागरापासून गंगा सागरापर्यंत असा हा जो सगळा देश आहे. म्हणजे अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत नव्हे. सावरकरांचं म्हणणं असं की काय त्या अरबांचा संबंध त्या समुद्राशी, तो सिंधू सागर आहे. आणि तो काय बंगालचाच सागर आहे का फक्त, सगळ्या हिंदूंचा आहे, त्याला गंगा सागर म्हटलंय. तेव्हा या सगळ्या भूमीमध्ये हिंदुस्थानच्या यस्य भारत भूमिका या समुद्रापासून ते त्या समुद्रापर्यंत आणि फार त्या हिमाचलापर्यंत असा पसरलेला जो आवडता देश आपला आहे, ही भारत माता ज्यांची आहे ते सगळे हिंदू आहेत अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि सावरकरांना त्याच्यातल्या त्रुटी काही कळल्याच नव्हत्या असं भाग नाही, पण त्यांनी ती व्याख्या तशीच ठेवलेली आहे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये जेव्हा या हिंदुत्वाचा आपण पुष्कळ त्याची गीतं गातो, हिंदू ऐक्याची ध्वजा ही गीत आपण म्हणतो, मग आपलं हिंदुत्व कशाच रूपात आहे हो? तर आपलं हिंदू समावेशक असं आहे, सर्वसमावेशक असं आहे. पण म्हणजे काय, म्हणजे गोंधळाचं आहे का तर सर्वसमावेश म्हणजे सब बोलन का, तर काही बसत काही बसत नाही असं नाही.
तर ज्ञानप्रबोधिनीने समाजनिष्ठाची व्याख्या केली. म्हणजे आम्हाला वेद प्रमाण आहेत का? सावरकरांना वेद प्रमाण होते का? नाही. ते म्हणायचे ते 5000 वर्षापर्यंत जुनं पानं काय घेऊन बसलाय, जे अद्ययावत आहे जगामध्ये, जे विज्ञाननिष्ठ आहे, जे शास्त्रशुद्ध आहे आत्ताच्या शास्त्रानुसार, ते घ्या. ते काय जुनाट पुराण 5000 वर्षाचं शिळ आहे, ते नका काय घेऊ, अशी त्यांची वेदांच्या संबंधीची व्याख्या. मग वेद प्रामाण्य नाहीये, ठीक आहे. तर प्रबोधिनीने घेतलंय काय? प्रबोधिनीने घेतलंय, पण ते कसं घेतलंय? आम्हाला वेद प्रमाण नाहीये, आम्हाला वेद वंदनीय आहे. म्हणजे काय फरक आहे दोन्हीमध्ये? वेद ही आमच्या सगळ्या संस्कृतीची मूल गंगाच आहे. म्हणजे त्यातली प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रमाण असली पाहिजे असं नाही की वंदनीय असली पाहिजे. दोन्हीतला फरक द्या. विनोबांच्या बघा त्या लेखनात तुम्ही वाचलं असेल की आई आमची विद्वान नाहीये समजा, पण आईनेच आम्हाला जन्म दिला, आईनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं, आईनेच आमच्यावर खूप प्रेम केलं, मग ती आम्हाला वंदनीय आहे की नाही? अवश्य वंदनीय आहे. पण मग ती प्रमाण आहे का? नाही. प्रामाण्याच्या दृष्टीने नाही, प्रेमाच्या दृष्टीने. तिने आमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे तेवढं कुणीच केलेलं नाही, त्यामुळे ती आम्हाला वंदनीय, नित्य वंदनीय आहे. पादवंदन तिचं रोज केल्याशिवाय आमचा दिनक्रम सुरूच होणार नाही, इतकी ती वंदनीय आहे. मग प्रामाण्य आणि वंदनीयत्व आहे त्यातला फरक आहे. तेव्हा आम्हाला वेद प्रमाण नाही आहे, वेद वंदनीय आहे. पण त्या वेदांच्या पासून पुढच्या काळामध्ये क्रमाक्रमाने या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाच्या शाखा उत्पन्न झाल्या, वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या दिसणाऱ्या परंतु मुळात एकच असणाऱ्या अशा संस्कृतीचा उदय या देशामध्ये झाला. मग ही सगळी संस्कृती ही आमची संस्कृती आहे. हा जो सगळा समाज आहे, मग तो राणा प्रतापाचा अभिमान बाळगणारा समाज असेल, शिवाजीचा अभिमान बाळगणारा समाज असेल, किंवा तिकडे पूर्वांचलामध्ये त्यांचा जो शिवाजी होऊन गेला लचित बडफुकन म्हणून, तो त्याला प्रमाण मानणारे त्याला आदर देणारे असे लोक असतील, तिरुवल्लवर यालाच मोठा मानणारे लोक असतील, या सगळ्या देशामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या पेहराव करणाऱ्या, वेगवेगळ्या संस्कृती आमच्या असं मानणाऱ्या, त्याचा अभिमान धरणाऱ्या अशा सगळ्या लोकांची मिळून सगळी मिळून समायिक अशी जी समाजाची गवाढ अशी मूर्ती तयार होईल, तो समाज आम्हाला प्रमाण आहे. म्हणून समाज प्रामाण्य म्हणजे मी माझा शिवाजीचा अभिमान बाळगणार, प्रश्नच नाही मुळे, पण मला राणा प्रताप तितकाच प्रिय आहे. या देशात जन्म घेतलेल्या सगळ्या वीर पुरुषांना, सगळ्या शास्त्रज्ञांना आम्ही वंदन करू. या देशात अनेक शास्त्रज्ञ उत्पन्न झाले, ती सगळी आमची परंपरा आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तेव्हा आमच्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं आणि तो अभिमान बाळगणारा जो समाज आहे त्या समाजाची ही हिंदुत्वाची व्याख्या जोडणं असं काम ज्ञानप्रबोधिनी अप्पासाहेब पेंडसे यांनी विवेकानंदांचा राष्ट्रधर्म म्हणजे खरं म्हणजे ते परिशिष्ट आहे. राष्ट्रद्रष्टे विवेकानंद तिथे चरित्राचं पुस्तक पण पाहिलेलं असेल. त्या पुस्तकाच्या शेवटी उपसंहार म्हणून जो सगळा भाग होता तो वेगळा करून ते पुस्तक बनवलेलं आहे. कुठलं? विवेकानंदांचा राष्ट्रधर्म. आणि त्याच्यामध्ये ही सावरकरांच्या पेक्षा पुढची व्याख्या समाज प्रामाण्य मानणारी अशी दिलेली आहे. तीही संस्कृत श्लोकबद्ध अशी व्याख्या आहे. पण आता त्या व्याख्यांमध्ये न जाता हिंदुत्वाचा विचार करताना राहिलेले दोन मुद्दे आपण बघू. मग का या देशामध्ये मुसलमान इतके आहेत किती? 15 कोटी. म्हणजे फाळणी झाल्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा 15 कोटी आपल्याकडे लोक आहेत ज्यांचं काय करणार?
त्यामुळे अनेक दोन प्रश्न विचारतात, काय हो यांना काय समुद्रात ढकलणार, यांना सगळ्यांना पुन्हा पाठवून हिंदू करणार, काय यांना कापून टाकणार. आणि बिनतोड प्रश्न आहे, काय उत्तर देणार याला, समुद्रात कसं ढकलणार हो, नाही जमणार नाही. इतक्या सगळ्यांना बाळ हिंदू करता येईल का पुन्हा, अवघडच दिसतंय. आणि कापून टाकणार आता ते लोकशाहीमध्ये असं अशी कशी भाषा तरी बोलून चालेल काय. पण म्हणजे काय करणार त्यांचं, तुमच्या व्याख्यामध्ये हे हिंदू नाही, पण त्यांचं काय करणार. सावरकरांनी काही प्रमाणामध्ये हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला असं काही नाही म्हटलंय. त्याचं कारण असं की मुसलमान मनुष्य हा कुठल्याही देशात गेला तरी तिथला राष्ट्रीय होऊच शकत नाही. मुसलमान मनुष्य इंग्लंडमध्ये गेला, राहिला, एक पिढ्या, दोन पिढ्या, तीन पिढ्या समजा ते तिथे राहिले, तर ते खऱ्या अर्थानं मुसलमान हे इंग्लिश होऊन जातात का पूर्णपणे. तर पेहरावाच्या बाबतीत वगैरे वगैरे पण ठीक आहे, पण मक्का आणि मदीना त्यांची ती काय हालत नाही जातची, त्यामुळे ते तशा अर्थानं नाही इंग्लिश होऊ शकत. त्यांची पुण्यभूती इंग्लंड नाही होऊ शकत, पितृभूत एवढी इंग्लंड. आणि तो मुसलमान जर्मनीत असो, फ्रान्समध्ये असो, हिंदू जमात आहेतच 15 कोटी, त्यांना हिंदुस्थानामधले सगळी सुख हवी आहेत, ते घेणारच. पण ते राष्ट्रीय होऊ शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांचं ते वाचवणार नाही, तुम्हाला वाचून बघा. सावरकर सुद्धा जे म्हणाले नाही आहेत ते आंबेडकर लिहून गेलेले आहेत. आंबेडकरांनी असं लिहिलंय, इंडिया डिव्हायडेड पाकिस्तान या नावाचं पुस्तक आहे. कुणी लिहिले, डॉक्टर बाबासाहेब घटनाकार त्यांनी लिहिले. त्यात ते असं म्हणतात की तुम्ही जर पाकिस्तान नाही दिलं, म्हणजे पाकिस्तान द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याला कारण सांगता येते. कारण काय देतात की हिंदुस्थानच्या सैन्यामध्ये बहुसंख्य मुसलमानांची आहे, आणि असं असताना जर तुम्ही सैन्य सगळं ते ठेवलं म्हणजे हिंदुस्थानात मुसलमान सगळे राहणार आणि त्यांची बहुसंख्या सैन्यात असणार, तसं देशाच्या संरक्षणाचं काय असा प्रश्न आंबेडकरांनी उत्पन्न केला. म्हणजे मुसलमानांच्याकडनं या देशाचं संरक्षण होईल अशा भ्रमात राहू नका, इतकं उघड आंबेडकरांनी लिहिलं आहे. पण आंबेडकरांनी त्या काळात नाव ठेवली की ते पाकिस्तानच्या बाजूचे आहेत म्हणून. म्हणजे पाकिस्तानच्या बाजूचे याचा अर्थ काय हो, पाकिस्तान व्हायला पाहिजे म्हणून. आता आपणच विचार करून बघूया की ते का असं म्हणत होते. तर त्याला मुसलमान मनुष्य हा या देशाशी पूर्णपणे एकनिष्ठ होताना दिसतच नाहीये. कशाला आपल्याकडे ते आंतरभेदी लोक जाऊ देत तिकडे. पण दुर्दैव असं की दिल्लीमधनं जे मुसलमान त्या फाळणीच्या आधीच्या त्या वर्षभरात 46 ते 47 म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या पर्यंतच ते वर्ष, त्याच्यात एवढे दंगे झाले की दिल्लीमध्ये अनेक मोठे मोठे मुसलमान सगळे पाकिस्तानला गुंडाळून पाकिस्तानात निघून गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान झाल्यानंतर आणि ते बिहार मधले दंगे वगैरे सगळ्या आटोक्यात आल्यानंतर मग पाकिस्तानात गेलेल्या दिल्लीतल्या मुसलमानांना पुन्हा बोलवून घेतलं का, त्याच्याशिवाय आमच्या देशाचं धर्मीपण हे सिद्ध होत नाही. म्हणजे पाकिस्तान निर्माण झालं हे इस्लाम धर्माच्या प्रेमातून हिंदुस्थानातल्या सगळ्या भागातल्या मुसलमानांच्या मताने निर्माण झालं. पण मग ज्यांच्या मताने ते निर्माण झालं ते लोक काही सगळे उठून तिकडे गेले नाही आणि आम्ही त्यांना घालवलंही नाही. ते पुन्हा इकडे म्हणजे त्यांची निष्ठा पाकिस्तान म्हणजे बसताना हिंदुस्थान. आणि त्यामुळे फाळणीच्या वेळेला असं मोठं द्वंद्व होतो की पाकिस्तान द्यावं
असं म्हणणारे आंबेडकरांच्या सारखे लोक आणि सावरकरांना लोक नाव ठेवायचे की हे यांनी दुराष्ट्रवाद आणला. कुणी? सावरकरांनी. सावरकरांनी दुराष्ट्रवाद आणला आणि सावरकर म्हणतात की मुसलमान राष्ट्रीय होऊ शकत नाही ना, हे त्याला पाकिस्तान पाहिजे. मग देऊन टाकणं चांगलं, आपण सुरक्षित राहू म्हणून सूचना केली होती त्यांनी. मला वाटतं राजाजींनी सूचना केली की हिंदुस्थानातल्या सगळ्या मुसलमानांना सुखाने पाकिस्तानात जाऊ दे, तिकडच्या सगळ्या हिंदूंना सुखाने हिंदुस्थानात घेऊन या. खरोखरच फार चांगलं झालं असतं. का? नाही तर मग एवढ्या कत्तली त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 60-70 वर्षामध्ये चालूच आहे ना. जिथे ते 60-60% होते तिथे आता 1%, 2%, 3% एवढे राहिले. कसं तरी जीव धरून ते शिल्लक राहिले. त्यामुळे आता उलटा विचार करण्याचा उपयोग काही नसतो. पण असा विचार केला म्हणजे असं कळतं की खरंच त्यावेळेला असं केलं असतं किती बरं झालं असतं. पण गांधींचा आणि नेहरूंचा असा मोठा आग्रह होता की नाही, मुसलमानाने आणि हिंदूने सुखाने एकत्र नांदलं पाहिजे. आपण नांदत नाही येत ना, मग बोलवून गेले ना, ते निघून गेले म्हणजे काय, आमच्यावर अविश्वास दाखवला त्यांनी. दिल्ली सोडून गेले याचा अर्थ काय, आमच्यापाशी त्यांना सुरक्षितता वाटली नाही, आम्हाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, त्यांना परत बोलवून घ्या. घेतलं बोलवून. नुसतं बोलून घेतलं. मला आठवत आहे त्या काळातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आठवत आहेत. ज्या घरात म्हणलं ते निघून गेले तिथे हे पाकिस्तानात आलेले हिंदू निर्वासित राहिलेले होते. त्या निर्वासितांना उत्सुक काढले बाहेर आणि तिथलं पाकिस्तानांना परत बोलवलेले मुसलमान तिथे वसवले पुन्हा. म्हणजे निधर्मीपण सिद्ध करणं जगाच्या चव्हाट्यावर हेच जणू काही आमच्या राष्ट्राचं मुख्य उद्दिष्ट. त्याच्याकरता आमचे परके असा काही विचार आपण केला नाही. पण मग आता आपण समजूया की सावरकरांची भूमिका नेमकी काय होती, त्यांचा राष्ट्रवाद नेमका काय होता. तर तो त्यांचा राष्ट्रवाद हा असा होता की ज्याच्यामध्ये मुसलमानांना राष्ट्रीयत्व नव्हतं. आणि ते का, तर त्यांच्या धर्माच्या आधारानेच ते सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या धर्मातच हे सांगितलेलं आहे, कुराणातच म्हटले ना की मुसलमानाचं कर्तव्य हे आहे की जो आपण सगळे लोक त्यांच्या अर्थानं काय काफर आहोत. एक काफराचं काय करायचं, मग एक त्याला कापून तरी काढायचं, त्याला बाटून मुसलमान तरी करायचं, नाही तर हाकलून द्यायचं. तीनच पर्याय. कुराणात सांगितलेले सांगतो, कुराणात सांगितलेले पर्याय. आम्हाला हाकून देणार म्हणजे कुठे देणार, जगाच्या पाठी राहणार दुसरे कुठले स्थान आहे. पूर्वी वाटायचं होतं नेपाळ वगैरे आहे म्हणून, नाही तसं काही नाही. आम्हाला याच्याशिवाय दुसरं स्थान नाही. 50 देश मुसलमानांचे, 50 देशपेक्षा जास्त ख्रिश्चनांचे. आता हिंदूंना एकमेव देश म्हणजे हिंदुस्थान राहिलेला आहे. मग या देशामध्ये राहिलेला जो मुसलमान आहे तो त्याच्या कुराणाप्रमाणे आम्हाला घालवू शकत नाही, का तर आम्ही बहुसंख्य आहोत. पण परिणाम असा आहे की त्याची निष्ठा ह्या देशावर येत नाहीये. त्याच्या कुराणाचाच परिणाम आहे. तो त्याचा दोष नाहीच आहे, त्याच्या धर्मग्रंथाचाच दोष आहे. कुराणाचाच द्विराष्ट्रवाद आहे. जगाच्या पाठीवर सगळीकडे जा, पण सगळ्या मुसलमानांचे मिळून एक राष्ट्र. प्रत्यक्षात ते होत नाही ना, पण कुराणाची शिकवण मात्र अशी. त्यामुळे सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे मुसलमान हे राष्ट्रीय ठरत नाही आणि त्यांचं काय करावं याचं उत्तर मिळत नाही, अशी सावरकरांच्या व्याख्येमध्ये त्रुटी राहते. अर्थात कोणाच्याही समोर हा प्रश्न शिल्लकच आहे. कोणालाही प्रश्न विचारला की काय करणार, 15 कोटी लोक मुसलमानांचं करणार काय. तर मी आता सांगितल्याप्रमाणे ते अगदी आपल्याला निरुत्तर व्हायला लागले. मग ख्रिश्चनांचं काय करणार, ते सावरकरांनी लिहून ठेवले त्यांच्या त्या व्याख्येमध्ये की जर ते बाटवा बटवी छळाबळाने करत असतील तर ते चालणार नाही. म्हणजे मतपरिवर्तन करत असतील तर ते क्षम्य, नाहीतर मग त्यांना सुद्धा राष्ट्रीयत्व द्यायचं का नाही द्यायचं
असा प्रश्न, कारण त्यांची पुन्हा पुण्यभूमी नाही, कारण त्यांच्या व्याख्यामध्ये ख्रिश्चन बसत नाही. पण अपवाद सांगतो तुम्हाला. कुठले अपवाद? तर रेव्हरंड टिळकांचं, तुम्ही जर कुणी आप्पांचं चरित्र वाचलं असलं तर ते चरित्रामध्ये या टिळकांच्या घराण्यातल्या म्हणजे रेव्हरंडांचा नातू अशोक टिळक यांच्या विवाहासंबंधीचा उल्लेख आलेला आहे. आणि ज्या मुद्द्यावर ज्ञानप्रबोधिनी त्या ज्ञानप्रबोधिनी होती का नव्हती जरा सांगायचं नव्हती, पण त्यांना पाठिंबा होता. पुण्यातल्या सुशीलाताई काशीकर म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या मोठ्या कार्यकर्त्या, त्यांनी त्या ख्रिश्चन टिळकांची लग्न ठरवलं. अनेक लोकांनी आगावर केला, विरोध केला, पण त्या काळात राष्ट्रजागृती मंडळ होतं प्रबोधिनीच्या पूर्वीच्या काळात, आणि त्यांनी या विवाहाला पाठिंबा दिला. ते काय कारण? या राष्ट्रवादाशी संबंधित असा हा विषय आहे. बरं, रेव्हरंड टिळकांनी असं म्हणून लिहून ठेवले, म्हणूनही ठेवलं नुसतं, की आम्ही सामाजिक दृष्ट्या, वांशिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूच आहोत, केवळ पारमार्थिक दृष्टीनं आम्ही ख्रिश्चन आहोत. म्हणून रेव्हरंड टिळकांनी सुंदर भजनं, आपण जशी भजनं म्हणतो अशी मराठीतली फार छान छान भजनं त्यांनी लिहिलेली आहेत. प्रभूला उद्देशून, येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणतात. तेव्हा आपलं म्हणणं असं आहे की जे स्वतःला समाजदृष्टीनं हिंदू म्हणतात ते सगळे हिंदूच आहेत. मग ते ख्रिस्ताची पूजा करत असतील, करून बिचारे, पण ते आमच्या दृष्टीने हिंदूच आहेत. आणि असे जे कोणी मुसलमान असलेच अपवादात्मक, तर त्यांना सुद्धा आम्ही आमचे हिंदू म्हणू. परंतु त्यात सुद्धा सावरकरांनी मुळाची मेक मारून ठेवली आहे की म्हणून त्यांना आम्ही हिंदू महासभेचं सभासदत्व देऊ असं मात्र नाही. पण म्हणजे काय, अमुक एका मर्यादेपर्यंत आम्ही त्यांना स्वीकारू, त्याच्या पुढे नाही स्वीकारतो. तेव्हा ख्रिश्चनांचं काय करायचं, मुसलमानांचं काय करायचं, ज्यूंचं काय करायचं, पारशांचं काय करायचं, खोजा मुसलमानांचं काय करायचं, बोरींचं काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही सावरकरांच्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपण या विषयावर कधी फार विचार करतच नाही. आणि त्याचं कारण असं की आपल्याला रोज कुठे या प्रश्नाचा संदर्भ येत असतो, त्यामुळे काय त्याच्या जास्त चिंता करून व्हायचं आहे. पण मग जेव्हा जेव्हा आपण हिंदू ऐक्याची ध्वजा आणि तत्संबंधी अशी गीतं म्हणत असतो, तेव्हा म्हणजे मग आपलं हे हिंदुत्व नेमकं कसं काय आहे हो. आपल्या उपासनेमध्ये जेव्हा आपण म्हणत असतो की परब्रह्मशक्ती सुरू हिंदुत्वामध्ये, तर काय बरं डोळ्यासमोर यायला पाहिजे. असं का तिथे म्हटलंय, मग हिंदुत्वामध्ये असं का म्हटलंय, त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि आधी आपल्याला ते पटलं पाहिजे. त्याचे उत्तर कसं देणार, पुस्तकात असं सांगितलंय म्हणून असं नाही म्हणून झालं. आपल्याला पटलं पाहिजे, आधी समजलं पाहिजे. आणि ते समजण्याकरता म्हणून हिंदूचं पुस्तक समजा वाचलं फारच छान. पण विवेकानंदांचा राष्ट्रधर्म हे अप्पांचे पुस्तक किंवा सावरकरांचा राष्ट्रधर्म असं आपल्या ग्रंथालयात पुस्तक आहे, ते वाचलं समजा. तर मग ह्या विषयावर आपलं स्वतःचं आधी उद्बोधन होईल. असं उद्बोधन आपलं होऊ शकलं तर आपली आधी खात्री पटेल. आणि मग आपल्याला इतरांना सांगण्याकरता आपली म्हणजे आधी आत्मविश्वास यावा लागतो दुसऱ्याला एखादी गोष्ट पटवून देण्याकरता. तर तसा आत्मविश्वास आपल्याला येऊ शकेल. सावरकरांच्या संबंधीच्या पुष्कळशा गोष्टी त्या आपण ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे पुष्कळ गैरसमज समज असं सगळं मिश्र असतं.
सावरकर अत्यंत विज्ञाननिष्ठ होते हे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती, निदान ऐकून कदाचित माहिती असेल. आणि म्हणून ते गाय म्हणजे एक उपयुक्त पशु आहे असं सांगणारे हे सावरकर. किंवा मागाशी मी म्हटलं तसं ते वेदांच्या संबंधी लोकांना कदाचित ते टोचतील बोचतील असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. ते गोमूत्राच्या संबंधी असे अत्यंत तिरस्करणीय असं स्वरूप त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. कितीतरी गोष्टी असेल की आपल्याला कदाचित सोचणार नाही, पण त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे विवेकानंद हे विज्ञाननिष्ठ असं हिंदुत्व सांगत होते. समतेचा जबरदस्त पुरस्कार त्यांनी केलेला आहे. समतेचा पुरस्कार हा शाब्दिक किंवा ग्रांथिक असा तर पुष्कळ करत असतात. सावरकरांनी रत्नागिरीचं त्यांचं जे वास्तव्य होतं त्या काळात त्यांनी ते प्रत्यक्ष जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिंदुत्वाचा अर्थ केवळ काहीतरी राष्ट्राशी निगडीत आणि मुसलमानांशी संबंधित असा नाही आहे. तर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू असं गीत त्याने रचले. त्याच्यात महान मान सांभाळ अमुक तमुक असं सगळे आम्ही बंधू बंधू असा आग्रह त्यांनी धरला. पण हा आग्रह हा केवळ काव्यापुरताचा नव्हता, हा केवळ ग्रंथापुरताचा नव्हता, तर हा प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातला असा भाग होता. ते त्यांच्या रत्नागिरी पर्व जर आपण त्यांचं कदाचित वाचलं तर तुम्हाला कळेल. किंवा अमक्या देवळात अमक्या लोकांना हिंदू धर्मातलेच असून सुद्धा प्रवेश नाहीये. नाहीये म्हणजे काय? प्रवेश मिळालाच पाहिजे, पण नाही मिळत आहे. मग आपल्याच लोकांना मारणार काय? नाही, ते राहते. ज्या देवळात कोणालाही प्रतिबंध नाही प्रवेश करण्याचा, दर्शन करण्याचा, पूजन करण्याचा, असं आपण स्वतंत्र मंदिर बांधूया. म्हणजे एका अर्थानं ते विज्ञाननिष्ठ सावरकर मंदिर बांधणार. आणि असं मंदिर पतित पावन असं त्याचं नाव, पतित पावन म्हणजे रत्नागिरीला त्यांनी बांधलं. आणि ते सर्व वर्णीय लोकांना, सर्व जाती जमातीचे जे हिंदू आहेत त्या सगळ्यांना ते मुक्तद्वार ठेवलं. देवळाचं ठीक आहे हो, पण तुमच्या दैनंदिन जीवनात कुठे त्यांना स्थान आहे असा प्रश्न विचारण्याच्या करता मग ते सत्यनारायणाची सुरुवात केली. तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा. एखाद्या दलितांनी तर त्या काळात हरिजन म्हणून सत्यानारायण घेतल्यानंतर त्याच्या घरातला तो प्रसाद सगळ्यांनी घेतला पाहिजे. तो ते लोकांनी घ्यावा प्रचार करायच्या आधी सावरकरांनी जाऊन तो घेतला. आणि सहभोजन सगळ्या वर्णाच्या लोकांनी बसायचं, होईल सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं. शिवाशिवीचा प्रश्न नाही, सहभोजन झालं पाहिजे. पुन्हा दुसऱ्या धर्मात कुठल्याही कारणाने गेलेला असो त्याला पुन्हा आपल्या धर्मात यायचं आहे, त्याला घेतला पाहिजे सन्मानपूर्वक. आणि त्याला आधी समजावून सांगितलं पाहिजे, ये तू तुझ्या बाबच्या घरी जबरदस्तीने तो धर्मपत्रिकेला असेल, तू ये पुन्हा आपल्या धर्मात, आम्ही तुझं स्वागत करतो. म्हणून शुद्धी चळवळ सुरू केली, शुद्धीची चळवळ. म्हणजे परधर्मात गेलेले जे आपले बांधव त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेणं, स्वीकारणं, त्याच्याकरता जो आवश्यक आहे तो विधी तो करून त्यांना आपल्या धर्मात घेण्याचं हे तंत्र सुरू केलं. म्हणजे सगळा रत्नागिरी पर्वातला सावरकरांचा वेळ या असल्या कामात गेलेला. त्यांच्यावर बंधनच होतं, राजकीय काही करता येणार नाही, हे सगळे सामाजिक होते. आणि तिथे लिखाण त्यांनी केले ते आता फार जुनं झालं. पण पाहिजे असले तर समग्र सावरकर साहित्य छापलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जात्युच्छेदक निबंध या नावाचे सावरकरांचे निबंध छापलेले आहेत. जात्युच्छेदक निबंध हे सगळ्या जातींचा उच्छेद करून टाकणार, म्हणजे जातीभेद नष्ट करून टाकणार अशा स्वरूपाचं लेखन सावरकरांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी व्याख्यानं दिली आहेत, त्यांनी प्रत्यक्षात कृती केलेली आहे. ते हरिजनांच्या घरी जाऊन राहिले आहेत, त्या ठिकाणी जाऊन जेवले आहेत. म्हणजे ते नुसतेच बोलू काका आहेत असं नाही, बोलू काकाही असले पाहिजे, ते करू काकाही असले पाहिजेत. अशा पद्धतीने सावरकरांनी आपल्या जीवनाचा तो कालखंड हा या समाजाच्या एकत्वाकरता,
समाज संघटन नाही करता, सर्व प्रकारचे अस्पृश्यतेचे कलंक दूर करण्याकरता, सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकछत्राखाली हिंदुत्वाखाली आणण्याकरता ते गीत रचलं. जेव्हा हे सगळं असं व्यवहारातलं जीवन आपण बघतो की इथपर्यंत आपल्या घराच्या दारापर्यंत ठीक आहे, आत नको रे बाबा, तसलं नाही करणार. त्यामुळे सावरकरांनी हे सगळं भेद सगळे दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या काळात किर्लोस्कर मासिकामध्ये त्यांचे लेख येत असत. मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव अशासारखे त्यांचे निबंध होते. असे जबरदस्त युक्तिवाद करणारे, मुख्यतः भेद दूर करणारे, अंधश्रद्धा दूर करणारे असे सगळे निबंध आहेत त्यांचे. सावरकर पचणं, सावरकर पचवणं ही गोष्ट त्या काळात अवघड गेली. आजही जर मुळात सावरकर तुम्ही सगळा वाचलात आपल्याला धक्के बसतील. म्हणणं हो असं म्हणतात, हा वेदांना असं म्हणतात, हा गाईला असं म्हणतात का तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणारे आहेत त्यामुळे ते म्हणतात. पण त्यांना शिवाजीचा अभिमान आहे की नाही? पण शिवाजीचा पोवाडा ते लिहितात ना. तेव्हा हा समाज हा प्रमाण आहे आपल्याला, आणि या समाजातले सगळे दोष हे माझे दोष आहेत ते मी दूर करीन असं समजून ते दूर करण्याकरता प्रयत्न. सावरकरांच्या हिंदुत्वातला अविभाज्य भाग आहे. हिंदुत्व हे केवळ व्याख्यानाचा विषय नाही, हिंदुत्व हा जगण्याचा विषय आहे. दैनंदिन जीवनामध्ये माझ्या घरामध्ये येणाऱ्या मग ते काय तुम्ही हळदी कुंकवाला बोलवा, आणखीन कशाला बोलवा, हे कुठल्या तरी एकाच जातीतले आहेत का? नाही नाही, हे हुकूम नाही, हे बरोबर नाही. समाजातल्या विविध जातीतल्या सगळ्या भगिनींना तुम्ही तुमच्या घरात बोलवलं पाहिजे अशी सावरकरांची भूमिका आहे. पण अजूनही सुद्धा ती भूमिका समाजाच्या याच्यात रुजली आहे, पचली आहे, पटली आहे असं म्हणणं अवघड आहे अजून सुद्धा. मी म्हटलं ना 71 वर्षापूर्वी इथे येऊन या मैदानावर त्यांनी दिलेलं व्याख्यान आहे, ते व्याख्यान आता पुन्हा नव्याने जरी वाचलं तरी त्यात सांगितलेलं सगळे होऊन गेले असं म्हणता येणार नाहीये. त्यांचं हिंदुत्व हे आपल्या समाजात पचलं तर मग या समाजाचं फार मोठं कल्याण होईल. आणि आपण तर त्याच्या पुढे जायचं म्हणतोय की ज्ञानप्रबोधिनीचे हिंदुत्व हे अधिक उदार हिंदुत्व आहे. आणि या हिंदुत्वामध्ये आम्ही ख्रिश्चन लोक किंवा मुसलमान लोक ते हमीद दलवाई होऊन गेले, त्यांचं लेखन वाचलं तुम्ही तर असं दिसेल की आपल्याला पटणार आहे सगळं. तर त्यांचे अन्वयी सध्या काम करतात पुण्यामध्ये. आता हे हमीद दलवाई नाहीये, पण ते ज्या सगळं काम करतात ते आम्हाला हवं आहे. आम्ही त्यांना बोलवतो प्रबोधिनीमध्ये. मुस्लिम सत्यशोधक समाज असा काम करतो आणि एक नागरिक आता हिंदू मुसलमान ख्रिश्चन सगळ्यांना असला पाहिजे असं आग्रहाने ते सांगतात. एकच नागरिक कायदा, मुसलमानांना वेगळा कायदा नाही असं सांगणारे हे मुसलमान आहेत. प्रबोधिनीच्या दृष्टीने ते आम्हाला हिंदूच आहेत. तर ते हा देशाचा असा विचार करतात की याचा भेदभाव कुठल्याच पद्धतीचा नकोय, सगळ्यांना एक पद्धतीचा कायदा असला पाहिजे. किती चांगली गोष्ट. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण गीत तर म्हणतो ती म्हणायलाच पाहिजे, पण त्या गीतांचे जे आपण निरूपण करतो आहोत त्या निरूपणामध्ये हा सगळा पार्श्वभूमीचा जो भाग आहे हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीचा तोही आपण समजावून घेतला पाहिजे. आणि